फायनली दीक्षा आलेली इथं बायपासला. बरा वाटला ना राहून असं? हा? मजा आली. हम्म. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर माझी सकाळ आज दुपारी झाली 12 वाजता. मी कम्प्लीट 12 वाजता उठलो तेव्हा दीक्षाचा फोन आला मला की उठले का नाही. मी बोललो का नाही अजून. तो वा मजा झाले. मी तिला सांगतो की बाबा नाही असं झालं, मला ऍक्च्युली रात्री झोपच नाही लागली. मी खूप ट्राय केला. मी ऍक्च्युली जेवल्यानंतर आम्ही सगळे भाऊजी ते आणि दादा ते आम्ही राऊंड मारला गेलो. पूर्ण राऊंड मारला, कोल्ड्रिंक्स प्यालो, पण टाइम स्पेंड केला आणि मग जवळजवळ एक कधी वाजता समजलंच नाही आता गोष्टीमध्ये. आणि नंतर मग घरी आलो ब्रश वगैरे केला, झोपायचा प्रयत्न करतो, झोपच लागत नाही. मग करू काय आता, मग मोबाईल मध्ये टाइमपास केला. असं करता करता 3 वाजले. तीन वाजले. टाइम नाही ऍक्च्युली माझ्या लक्षात एवढा, पण 3 मे बी वाजले असतील. पण मला झोपच येत नाही. शेवटी विचार केला की नाही आज झोपावंच लागेल, कारण झोपलो नाही तर मग दुसऱ्या दिवशी परत मग डोका जड होईल. मग मी झोपून घेतला आणि मग झोपलो परत सकाळी परत जाग आली. परत उठलो. असं करता करता नंतर मग सकाळी मला एकदम झोप लागली 9च्या नंतर. असं काही मग 12 वाजले तेव्हा दीक्षाचा फोन आला. तर मग उठलो पटकन, मग ब्रश केला, आवरून घेतला आणि गेलो आणि चिकन घेऊन आलो. पण मला माहिती आहे, कारण दुपारचं जेवण तर मला बनवावंच लागेल. ऍक्च्युली राणीने सांगितलेलं, पण मी तिला बोललो नको तू त्रास घेऊ, मी बनवतो एकट्यासाठी, कारण मग संध्याकाळी पण मला ठेवीन. मी जास्त आणलं चिकन. सो बघू चिकनचा मी रस्सा की भातच वगैरे बनला असं. आणि थोडासा चिकन जास्त आणलं तर बघू फ्राय बनवता येईल का. मी बनवू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. रिक्षाला पण मी दाखवून का मी बनवू शकतो असं. मस्त बनवतो. मग सिरियसली मला झोपच लागली नाही. झोपच लागली नाही. असं वाटतं का एकट्याला मस्त झोपावं, एकट्याला म्हणजे मस्त राहावं, तर असं काहीच होत नाही. असं काही होत नाही. एकट्याचा प्रयत्न एखाद्या सोबत असला खूप टायमापासून आपला व्यक्ती, आणि आपण असं एकटा राहायचा प्रयत्न केला ना, अजिबात होत नाही असा. हा अनुभव फार डेंजर असतो, कधी घेऊ नका. तर आता वाजले 12:30. तर मी चिकन बनवायला टाइम लागेल, जेवण बनवायला टाइम लागणार ऑफकोर्स, कारण खूप टाइम पण झाला, 12:30 वाजून गेले. तर मी आता चहा बनवतो आणि थोडासा चहा बिस्किट खातो. नंतर मग लागतो का मला. मी फक्त ब्रश केला, आंघोळ पण अजून केली नाही. आपल्याकडे दूध आहे इथे. ठीक आहे. ओला खोबरा आपण ना, माझा विचार झाला की मी ओल्या खोबऱ्याचीच भाजी बघू, ओल्या खोबऱ्याची बनवून बघतो आज. दीक्षाला पण आवडेल. मस्त बनवतो. तर ठीक आहे, मी आता चहा बनवतो. मग चहा पिऊ आपण, मग जेवणाला लागू. ठीक आहे. तर काय आता आपण चहा झालेला आहे आणि आपण चहा प्यायला बसू. चहामध्ये माझ्याकडे आहे टोस्ट आणि बिस्किट. मला मारी बिस्किट आवडतो. तो विटा मारी बिस्किट खूप सारे आणून ठेवलेत. आणि काल मी येताना टोस्ट आणलेला आणि दूध एक्स्ट्रा आणलेला, कारण शनिवार होता आणि संध्याकाळी पण आम्हाला चहा प्यायचा होता, आणि रविवारी आम्हाला लागतोच. सो मग मी जास्तच आणून ठेवलेलं. त्यातून थोडा घेतला मी दूध आणि चहा बनवला आता माझ्यासाठी. राणीचा फोन येऊन गेलाय सर. राणी सांगते की भाऊ तू इकडे जेवायला आहे तिकडे. काल पण बोलत होते, मी बोललो पण नको कशाला नसतात. तर बोलते की नाही, तिने फोन केला तर माझा नेटवर्क मध्ये नव्हता, आणि मेसेज पण केलेत का तू भाऊ इकडे जेवायला आहे. मी तिला कॉल करतो, कॉल लागत नाही. तर बघू काय करता येईल तसं. ठीक आहे. तर मी आता थोडा चहा पितो, टोस्ट खातो, आणि मग परत लावीन तिला फोन. बघू मग काय करता येईल ते. कारण मग चिकन तर मी आणून ठेवलंय. समजा संध्याकाळच्या दिवशी आली लवकर किंवा नाही लेट पण आली तरी पण मग मला बनवून ठेवायला लागेलच ऍक्च्युअली. किंवा आलेली लवकर तर मग मग आम्ही बनवू सोबत. बघू आता कसं करता येईल तसा. मग आपण बोलू. मग चहा खूप मस्त झालाय. दीक्षाला मुद्दाम चिडू बाबा आता. ती बोलते नेहमी तिचा पण चहा बनवता मस्त असतो, आणि मी म्हणतो पण आम्ही सेम असं काही नाही की चहा वेगळा. पण आज मस्त आला दीक्षा चहा. मस्त मस्त लागते बिस्किट चहा मध्ये. चहा प्यायला पण मस्त आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू आपण दीक्षा रिॲक्शन काय असतं तेव्हा तिला विचारू आपण. त्याच्या मी चहा एकटा पितो आणि मी मस्त चहा बनवतो तेव्हा काय बोलत. बघू आता तेव्हा नंतर काय बोलते. तर गाईज, राणीला आवाज देऊन आलो खालून मी. तर ती कुठे जेवण बनवलंय. भाऊजी येऊन बोलले की कधीपासून आम्ही फोन लागतो, नेटवर्क नसल्यामुळे फोन लागत नाही. तर त्यांनी जेवण बनवून ठेवलंय, मला बोलत ते. तर मी आता आंघोळ करतो आणि मग डायरेक्ट जेवायला जातो. ऍक्च्युली बनवणार होतो जेवण, मी चिकन पण आणला होता. हा बघा चिकन. तो आता बघू ठेवू आपण फ्रीज मध्येच.
म्हणजे आता काय बनवणार तर नाहीये मी. आणि आहे पण असं काय आता काय त्यांना बोललेलो मी ऍक्च्युली का नका करू म्हणून, पण आता त्यांनी बनवला. आणि आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस पण आहे, सो त्यांना खूप खूप शुभेच्छा. मग मी आता आंघोळ करतो, चहा मी पिऊन झाला, टोस्ट खाल्ले, आणि मग लगेच आपण तिकडे जेवायला जाऊ. चला तर काय आता आपण राणीकडे जाऊया. लाईट वगैरे सगळा बंद करा, गॅस बंद करा. बर्फी, बर्फी, हा बघ बघ, टकलू टकलू टकलू, टकला गेला. सर्दी आले, सर्दी आले. तर काय आता मी घरी आलो आणि खूप जेवलो. आंबा पण खाल्ला, परत मस्त झाला चिकन पुलाव राणीने बनवलेला. आणि आता अशी झोप आले. मी दीक्षाला फोन केला का किती वाजेपर्यंत निघणार आहे. जेव्हा ते निघेल ना तेव्हा मग मला तुला स्टेशनला घ्यायला जायला लागेल, कल्याणला. आता मला एवढी झोप आले, 12 वाजता उठलो. ऍक्च्युली लेट झोपलो म्हणून मी 12 वाजता उठलो. बाकी असं लेट तर आम्ही एवढा दीक्षा असली तरी पण आम्ही उठत नाही. पण आता मी एकटा होतो, तर दीक्षाने फोन नसता केला ना तर मी 12 वाजता पण उठलो नसतो मे बी. सो चला थोडा आराम करतो. दीक्षा निघेल तेव्हा मला फोन करेल, मग आपण आरामात निघू. कल्याण मला काय जास्त लांब नाही, बाईकवर मी लगेच पोहोचेल तिथं. आणि मग बघू पुढं काय करता येईल. सध्या तर आता काही इच्छाच नाही, असं मला जसं घरातला एकदा एकटा पण असं ना फार डेंजर झालंय. होप आता बघू लवकर येईल तर बरा होईल. आठवण येते, फोन करून मला हसवून मला बोलते मी आणखी एक दिवस थांबणार आहे. मी बोललो ठीक आहे, आता काय बोलू शकतो ना, जर थांबायचं आहे तुला तर मग थांब, इट्स ओके. तेव्हा हसायला लागले जोरा जोरात. हा झाला म्हणजे समजला ना आता कसं वाटतंय असं तसं. बोललो, हो हो असू दे असू दे. मी पण लागले हा मग राहतो बिंदास, मला काय बोलू. मला वाटतं एक दिवस आणखी आराम करायला भेटेल, मजा वाटेल मग असं मुद्दाम असंच. तर मग ते निघेल तेव्हा सांगेलच. त्यांचा पण जेवण लेटच झालाय, माझा पण झाला तसाच. सो ते कुठेतरी थोडासा फिरून मग निघणार आहेत ट्रेनला, मग येतील कल्याणला येईल ती, ठीक आहे. सो मग मी नंतर जाईन घ्या. तर मी तोपर्यंत ना कोल्ड्रिंक पितो. मी रात्री पेप्सी आणली होती, पण आम्ही रात्री राऊंड मारला गेलो ना, मग तेव्हा आम्ही कोल्ड्रिंक घेतलेले, सो ती राहून गेली. एकदम मस्त चिल्ड झाली ती. पिक्चरला आणि मला पेप्सी जास्त आवडते. तसं बघायला गेलं तर मला थम्सअप आवडतो आणि तिला स्प्राईट. पण पेप्सी अशी आहे की आम्हाला दोघांना आवडते. सो आता जरा पेप्सी पितो. सुख वाटतो एकदम. पण अशा गोष्टी चांगल्या नाही आहेत. कधीतरी प्यायला तर ठीक आहे, पण रोज रोज नका पिऊ. आम्ही पितो, मग कधीतरी पितो. असं नाही का आम्ही चुकीचं सांगत नाहीये. पण कसं आहे, काही गोष्टी असतात जो मनाला आपल्याला बरा वाटतात, पण या गोष्टी चांगल्या नाही आहेत. रोज रोज नका पिऊ, कधीतरी ठीक आहे. आम्ही मग कधीतरी पितो. फायनली दीक्षा आलेली आहे बायपासला. बरा वाटला ना राहून असं. हा? मजा आली. हम्म. ट्रॉफिक होती का बरीच. चला मग आता ओके. तर आता फायनली बाबा मॅडम घरी आलेले आहेत. एवढा एक दिवस घालवला मला, किती फोन. मी तुला फोन करीन, मी असं करीन, मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करीन, हे करीन, किती फोन. सगळ्यात जास्त फोन मी केले. काय नाही मी केले सगळ्यात जास्त फोन मी केले. हो, ते रात्री कधी गेलो होतो, रात्री काय चेक करू आम्ही कुठे ना कुठे, पण मी राऊंड मारायला गेलो होतो. घरी बसून एकटा करू काय, मी रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही राऊंड मारत होतो सगळे. आणि फोन किती वाजता मग झोपले का व्हिडिओ कॉल केले होते एवढं रात्री. मी लावून गेलो मोबाईल चार्जिंगला, मला थोडी माहित होतं काय. हो, त्याच्यानंतर मी किती कॉल केलेत, मी सगळ्यात जास्त माझे कॉल कधी केले. जाताना इथून पण पोहोचल्यानंतर, परत सकाळी आज
काय बात. मजा केली फुल फुल मजा केली. हा फुल मजा केली. मला मी तर खाऊन पिऊन सुखी होतो. मला पण मजा आली. मी खाऊन पिऊन सुखी होतो सिरियसली. मजा आली. एकटा घरात राहण्याची मजा आहे ना. मला पण मजा आली. एक मस्त मोबाईल मी टाइम टीव्ही बघितली मोबाईल बघितला एक नंबर. 3 3:30 कोण बोलला. मी मस्त आरामात मोबाईल बघून घालत टाइम वेस्ट घालवला एकदम 3 वाजेपर्यंत मस्त. किती वाजता उठले 12 वाजता. सकाळी मी एकदा फोन केला हा तेव्हा म्हणे उठतो मग परत झोपले. 12 वाजता फोन केला म्हटलं काय करायला लावले तर म्हणे झोपलोय आता उठतो. मस्त आरामात आराम एकदम. सकाळी रविवारी असली ना का कटकट उठा ना 10 वाजले उठा ना मस्त 12 तो पण तुम्हीच फोन करून उठवलास. मग मीच उठवला. 12 वाजता तुम्ही उठलोच नसतो. मला वाटतं मी 1 वाजता उठलो असतो. मजा आली. पण सिरियसली आम्हाला दोघांना पण एकाला करमला नाही ना. तिला झोप लागली ना मला झोप लागली. कधी राहिलेलंच नाही ना. आम्ही 3 वर्ष झाली जवळ नाही का. अजूनपर्यंत राहिले नाही. आम्ही जेवताना पण सोबत कुठे जाताना पण सोबत. बाजारात सामान घ्यायचं असेल तरी पण जोडीलाच जाऊ. भाजी घ्यायची असेल ते पण जोडीलाच जाऊ. प्रत्येक ठिकाणी जोडीला. असं कधी आम्ही राहतच नाही. सो अशी परिस्थिती कधी आली नाही. पण आताची परिस्थिती म्हणजे पेशंटला पाहिजे म्हणून ते गेले म्हणून आजी आली. तर अशी परिस्थिती कधी उद्भवत नाही का आम्ही एकामेकाला साथ सोडतो किंवा आम्ही एकामेकाला टाकून कुठे जातो किंवा असं एकटा सामान घ्यायला जातो असं कधीच होत नाही. अजिबात नाही. कोणती गोष्ट खायची असली पाणी प्यायचं तरी पाणी ती माझ्या मागे देणार. मी तिच्या मागे देणार तुला पाणी. मी पाणी प्यायचं मी विचारणार तुला पाणी पाहिजे. ती पाणी प्यायचं तिला पाणी पाहिजे. आमचं असंच चालू असतं. सो आम्ही कधी राहिलो नाही एकामेका. आणि काल जो अनुभव घेतला वाटत होतं का असं पूर्ण घरनं असं मोठा वाटत मला. तसंच वाटतं. मी जेव्हा अख्खा दिवस एकटी राहते ना तेव्हा मी बोललो पण का दीक्षा पूर्ण दिवस कशी कराते काय माहिती. सिरियसली कठीण काम आहे. भले टीव्ही किती पण बघू दे पण एक लिमिट असते की टीव्ही माणूस तेवढ्याच लिमिट पर्यंत बघू शकतो. असं जर एखादा सोबत घरात असला तर माणूस बोलतो. समजलंय का. असू दे चला ठीक आहे. दीक्षा फायनली घरी आलेली आहे. मी आता तिला कधीच परत पाठवणार नाही. पुढे जायचं झालं तर आम्ही सोबत जाऊ. जर वाटलंच मला कंटाळा आला तिचा खूप त्यामुळे तिला हाकलीन जा तू चल. हा ठीक आहे. चला मग आता आम्ही मस्त आराम करू. आम्ही खाऊ आलो बाहेरून थोडा. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. ठीक आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.